रोमा, आज माझं एक मन म्हणतं काय? परमेश्वराने आपल्याला संतान दिलं नाही, पण माझ्या पाठीवर पाय देऊन आलेला माझा लहान भाऊ नाव त्याचं फुलसैन, तू आणि मी आपण एकच विचार केलेला आहे की आपला मुलगा आणि मुलगी माझा लहान भाऊ तुझा लहान देरच आहे. खरे मग मी त्यालाही बोलवतो. आज मला चारीधाम तीर्थयात्रेला जायचं आहे, म्हणून तुमचा विचार घ्यायचा आहे. असं आहे हा. का? बरोबर आहे. तुम्ही जर चारीधाम यात्रेला गेले, त्या ठिकाणी विश्वनाथाची भक्ती केली, या वयामध्ये जर कधी देव आपल्याला पावला, एखादा मुलगा झाला आपल्या राष्ट्राचा झेंडा पडला, झेंडा फडकेल, एखादी मुलगी झाली आपला वाजपणा पेटेल. शाबास. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही आनंदाने जाऊ शकता. असं का? देख रे. आता बाबा ते चारीधाम तीर्थयात्रेला जात आहे. शाबास शाबास. हा? अरे त्यांना पोटी संतती नाही म्हणून नाराज येते. शाबास. आता कशी कशी व्यवस्थित गोष्ट केली. हा, त्यांच्या पोटी संतती नाही म्हणून नाराज. आणि तू काय मजा मारतो ना जोडीदार? चला मूळबाड का बरं होत नाही रे? मूलबाड का होत नाही म्हणे? कारण सरकार माणसात नाही ना रे. चष्मा काढा गाडी. कशावर बोलला तू? कशावर बोलला? मी माणसात नाही असा. लक्ष्मी, माझी तलवार आणा. बापरे, तेलवर पर्यंत गोष्ट मिळली की बस आता या लोहारे गावामध्ये तुझा शेवटचा दिवस आहे. आणि बाबांसमोर मला बघ देतस का काय? कशावर बोलला मी माणसात नाही? आता उद्या सकाळी लोक मला हसतील ना. म्हणजे एवढीशी गोष्ट म्हणून तुम्हाला राग आला का? राग आला. मी तुम्हाला याचा उल्लेख करून दाख, म्हणजे उत्तर देतो. उत्तर मला नाही, माझ्या सगळ्या प्रजाला समजायला पाहिजे. वा वा, का पटणार नाही? सांग बरं. आता तुमच्याकडे म्हणा का माझ्याकडे म्हणा, आता तुम्ही राजे महाराजे आहे, तुमच्याकडे कोणी रडत आलं तुम्ही हसत पाठवता का? हसत पाठवतो. बरोबर आहे का नाही? 16 विषय. कोणी गरीब गोर गरीबाला जर तो रडत आला तुम्ही हसत पाठवता का? पाठवतो. 16 विषय. आता तुमच्याकडे म्हणा का माझ्याकडे म्हणा, आले पाहुणे मंडळी. ही काय बसलेली आहे मंडळी? नाही ऐका ना, नाही मी सांग. पहिले उत्तर ऐकू. हा हा ऐका ना. काय करू? आता मी तुम्हाला एक विषय सांगतो. आता ही मंडळी आलेली, मंडळी कुठे बसलेली? ही सगळी मंडळी माझ्या दारात बसलेली आहे. तुम्ही कुठे आहे? मी आता स्टेजवरती आहे. मंडळीचा आणि तुमचा अंतर किती आहे? कमीत कमी 20 ते 25 फुटाचा अंतर आहे. आहे का तुम्ही माणसात? नाही. लेकरं हुशार आहे. कालू, ओ कालू, या लोके का बरं हसतात रे? त्यासना डोका पीर जायला तो. मला समजून सांग. हे बी तुमच्या डोक्यात नाही. दुसरं उदाहरण देतो. हा. आता तुमच्याकडे म्हणा का माझ्याकडे म्हणा, आले पाहुणे मंडळी, ते विचारता का का तुम्ही घर घेतले का, शेती घेतली का, बँकेत पैसे किती आहे हे विचारता का? हे नाही विचारत. कोणी बी आल्यावर काय विचारतं का हो तुम्हाला मुलं किती मुली किती? मग तुम्ही 4 लोकांमध्ये बसले, तुमचा अपमान होतो. अपमान होतो. ऐका तुम्ही माणसा नाही. ऐका तुम्ही. मला सगळं मालेच बोलस पण समजूच देत नाही. शिवाय नो, तुम्ही एक काम करा. रविवारचा दिवस आहे, शाळेला सुट्टी आहे. माझे लहान बंधू माझ्यापर्यंत आले नाही. त्वरित त्यांना इथे घेऊन या मुंडीमध्ये जायचं आहे. हो चालेल चालेल चालेल, काही काळजी करू नका. हा चालेल. दादांनी बाबांनी काय सांगितलं, लहान भाऊ त्यांना घेऊन या म्हणे. चाल लवकरात लवकर मराठी शाळेमध्ये चाल. मराठी शाळा? हा मराठी शाळा. चाल चाल चाल. आहे म्हणे मराठी शाळा. पाय उचल रे. फिरीचा नाटी जे नव्हतं ना रे. मला फिरी फिरी लंबा घालती ना ते आवाज दे. अहो फुलसिंग दादा, आम्ही 2 या. नमस्कार. तुमच्याकडे ध्यान नाही हो का हो दादा? या गारुडीन टेरेस का करा? तुझ्या माईला तुझ्या स्वतःच तोंड असलं म्हणजे काही बोलायचं. राजाला भाव येणार टॅक मारी का? तुमच्याकडे येण्याचं कारण काय ते? वडील दादांनी तुमची आठवण केली, तात्काळ बोलवलं. काय काय? माझ्या दादाने माझी आठवण केली. मला एक सांगा, काय दादांनी असं काय काढलं? त्यासनी तर एक्का काढलं पण छाक खाऊ ना म्हणे. मी मला नाही माहिती का आपली काय काढो
काय काढ म्हणे अरे माझा बोलायचा अर्थ असा की माझ्या दादांनी काय काम काढलं. हा मग ते बोलणार तुम्ही म्हणे काय काढ म्हणे आम्हाला माहिती का आलो तुम्ही नाही बुवा आमना संगे चाल तू तर मागे पोलीस मा खेळायला लागताशी हो तुला कान कोकडे जाते ना पोलीस मा निकी राहता चांगले चला आला दरबार बाबा लहान भाऊ त्यांना आम्ही घेऊन आलो आज पाठवा. एअर सोडी नमस्कार दादा. आयुष्यमान भव. दादा कधी नव पण आज का बोलवलं. फुलसेना बोला. मला चारीधाम तीर्थयात्रेला जायचं आहे. बरं. तर माझ्या मागे माझी प्रजा माझी जनता माझ्या आया बहिणी यांचं रक्षण तुम्ही करणार ना. हो. त्याला मार खावाड्या ना गोट खरी आहे पण असं तो काय बोलणार. हो हा काहीच नाही मग का बरं मार खावाडा ना त्याला. महत्वाना विषय चालू महत्वाचा महत्वाना विषय चालू होता अहो मला इशारा करी विचारला होता कुठला. दोन्ही भाऊस पैकी वडील कोण ना मोठा कोणी म्हणे नाही हा विचार बाबा बाबा कान सोडा हो, कान सोडा का तो का म्हणे सगळं एकच असतं. म्हणजे मोठा आणि वडील एक आहे. दादा. मग दाखला सोटा कोण दादा माझ्या मागे ही माझी प्रजा माझी जनता यांचं रक्षण तुम्ही करणार का. हो. रुमा आजपासून माझा भाऊ माझा मुलगा तुझा देर तुझा मुलगा आणि सगळं काही सगळं तुमच्या स्वाधीन. शिपाईनो, मी आता नमस्कार जन्मभूमीला करतो आणि मुंडीमध्ये येतो. हा, सरकार, तुम्ही जा देशात. घरी राहील रे. सरकार. हो हो कारण अहो तो लहानचा शहाणा मी केला. हो 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 पण देशावरती जात आहे. रडू नको रडू नको तोंडाने सांग. नाही मी मागे कॅशिट फसाडली. अरे सहज म्हणतो माणूस तोंडाने सांग. हा तुम देश पर जा रहे. मागे बद्रीनाथ केदारनाथला कशी घटना झाली खरीच गोष्ट आहे खरीच गोष्ट आहे. कितला लोक वाई घ्या काय सापडणार काय नाही सापडणार. तुम्ही बी तसाच जाहीर आहे ना. हो म्हणजे माय हो बबल्या काळ सब गल्ला केशे. रडतोय का गाणे म्हणतोय. आई रडते नाही त्या मावल्या कशा रडते मला बतावा माय. त्याला रडणं म्हणता. ते आज बोल थोडे आता मी बी वाई झालो तुला. हा मी बी वाई झालो तुला. तू कसा वाचता भाऊ. माझी दर्शन वरी लागली ना. सरकार तुम देश पर जा रहे. उधर ठंडी है वारा है पानी है पाऊस है चिकुल है गारा है. सरकार तुम देश पर जा रहे तुम उधर मरो करो कुछ भी करो मेरा पगार दे जाओ भाई. मला असं वाटलं बा हा माझ्यासाठी रडतो आहे पण तो पैशासाठी रडतो. अरे वेड्या माझ्या मागे तुझी मालकीन आहे ना. कोई भी देखता ना तुमको खिंचाएगा भी ना. अरे नालायक. नाही नाही मला असं वाटलं महाराज देशावरती चालले म्हणून तुला रडायला आलं. आणि आता बाबा- पैशाची येऊन पडली का. बाबा जाने के बाद में मेरा पगार मी कोई तुझी देगा. मालकीन नाही का घरी. अरे बाबा शिपाई मला माहिती 1 तारखेला तुमचा पगार होतो ना. मास्तर काका का रे हा बोला. 1 तारखेला तुमचा पगार होतो मला चांगलं माहिती. बाई साहेब आज 1 तारीख आहे आमचा पगार करून टाका. मी काढले की तुमच्या हातात दिले. हा.
काढत का डायरेक्ट गंडीच्या गंडी तुमच्या हातामध्ये ठेवून देईल मग काय काय पैसे पैसे आम्ही घरात ठेवत नाही बँकेत पैसे राहतात पैसा हा सरासरी कितला महिना काढतात बरं आता बँक माही पैसा हो तुम्ही हा बरोबर आहे तुम्ही तुझं काय असू द्या. ते खरे अरे बाबा व्याज वाढाय करता कमीत कमी मी 6 ते 7 महिन्यात काढते व्याज वाढायला पाहिजे ना रे बँकेमध्ये पैशांचं बाबा जास्त महिना ठेवत असतील नाही आता माय सांगणार ना 6-7 महिना मग अरे पैसे वाढतात बँकेमध्ये व्याज वाढतो बाबा 12 महिना तर नक्की असतील बा मागे जातो तो वेळ आहे राणी आता माझं काही काम नाही नाही आता मग मी आता तुम्ही जा नमस्कार केला